लपंडाव प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबराट आता प्रोमो आउट झालेला आहे. मुळातच मात्र आता इकडे कान्हाने असा काही डाव खेळलाय की त्या डावामध्ये मुळातच अडकलेली आहे ती म्हणजे स्वतः आता मनस्विनी. कान्हाने आता इकडे मुद्दामच विषय काढलेला आहे, तो म्हणजे सखीकडे, की आपण डॉक्टरांना डोळ्याची टेस्ट करायला सांगायची. प्रेक्षकांनो, इथेच आता मात्र खऱ्या अर्थाने मोठा बिंग फुटताना दिसणार आहे. कान्हाला माहिती आहे की सखी जाऊन आपल्या आईला हे सगळं सांगणार आणि आपल्या आईला हे सगळं सांगितल्यावरती मग आता इकडे मनस्विनी आता आपल्या डोळ्यांची किंवा डॉक्टरांना मॅनेज करण्याचा प्रयत्न करणार. डॉक्टरांना मॅनेज करण्याचा प्रयत्न केल्यावरती तेच सत्य आता सखीच्या समोर आणण्यासाठी कान्हाने डाव रचलेला असतो आणि तसंच घडतं. कान्हाच्या ट्रॅपमध्ये आता मात्र इकडे मनस्विनी अडकले. पण त्यानंतर कान्हाने काय केलंय की ही मनस्विनीच आहे, तेजस्विनी नाही, हे सखीने ओळखले. नक्की काय घडले सगळं सविस्तर पाहूया. इकडे आता कान्हाला सांगत आहे सखी की हे बघ, हे तुझं सगळं सामान, मी आता इथे फक्त सामान द्यायला आले होते, यापुढे तुझं तोंड बघायची मला इच्छा नाहीये. कान्हा म्हणतो, बेबी सरकार, मला तर वाटलं होतं की तुम्ही तर मला आता इकडे भेटायला आलात. यावरती सखी म्हणते, का भेटायला येऊ? तुझ्यासारख्या खोटारड्या माणसाला भेटायला यायची मला अजिबात इच्छा नाहीये किंवा आता मला अजिबात गरज पण नाहीये. त्यावरती मग आता कान्हा सांगायला लागतो, ठीक आहे बेबी सरकार, तुम्हाला जे काही वाटेल ते, तुम्ही या सगळ्यामध्ये काहीही बोललात ना तरी सुद्धा ते मान्य करायला मी तयार आहे. फक्त आता तुम्ही माझ्या म्हणण्याखातर एक गोष्ट करा, मी आता तुम्हाला जे काही हवं असेल ना ते आता करायला तयार आहे. फक्त तुम्ही एक गोष्ट करा, तुम्ही आता तुमची आई खरी आहे की खोटी आहे हे सगळं तपासून बघा की. आणि यावरती ती सांगते, मी सगळं तपासलेलं आहे, मी त्या दिवशी तिची टेस्ट पण घेतली, सोमवारी तिला अंड खायला दिलं, पण आता तिने लगेचच अंड न खाता फळं मागितली. यावरती मग लगेचच सांगायला लागतो तो म्हणजे कान्हा, मुळातच बेबी सरकार, तुम्हाला या सगळ्यामध्ये असं वाटतं का की तुमची आई आता मात्र अशा प्रकारची साधी सुधी बाई आहे? म्हणजे आता ती मनस्विनी आहे आणि ती आता काहीही करू शकते. लक्षात घ्या, काहीही बोललात ना तरी सुद्धा एकच टेस्ट आहे जी तिला तेजस्विनी ठरवते, मनस्विनी म्हणजे ती तिला मनस्विनी आहे हे ठरवेल. यावरती ती सांगते, कोणती टेस्ट? यावरती कान्हा म्हणतो, डोळ्यांची टेस्ट. सिंपल आहे, डॉक्टरांनी जर का आता टेस्ट करून सांगितलं की हे तिचे ओरिजिनल डोळे आहेत तर मात्र आपण या सगळ्यामध्ये आता मान्य करू शकतो, म्हणजे तुमच्यासाठी मी सगळं सांगतोय. यावरती सखी म्हणते, इतक्या सगळ्या टेस्ट घेतल्या तर आता ही टेस्ट घेणं माझ्यासाठी काय अवघड आहे? ही सुद्धा टेस्ट आता मी घेणार आणि तुला सिद्ध करून दाखवणार की ती माझी आई आहे, ती खोटारडी नाहीये. असं म्हटल्यावरती कान्हा सांगतो, ठीक आहे, मग आता डॉक्टरांना बोलवा आणि आता डॉक्टरांना बोलवून सिद्ध करा. कान्हाला डोक्यामध्ये बरोबर विचार चालू आहे की आता सखी हे जाऊन सगळं मनस्विनीला सांगणार आणि आता इथेच खरा कान्हाचा डाव सुरू होतो. कान्हाला माहिती आहे की मनस्विनी डॉक्टर मॅनेज करणार आणि या सगळ्यामध्ये बाकी कोणता पर्यायच नाहीये, कारण आता ना ती आपल्या डोळ्यांचा रंग कायमचा बदलू शकत आहे किंवा ना ती या सगळ्यामध्ये आता मात्र स्वतःला तेजस्विनी सिद्ध करू शकत आहे. आणि म्हणूनच आता लगेचच तो सांगायला लागतो की ठीक आहे, तू या सगळ्यामध्ये आता डॉक्टरांना सांग. मग सखी घरी आलेली आहे. घरी आल्यावरती मग आता इकडे तेजस्विनी म्हणजेच मनस्विनी तिला विचारायला लागते, कुठे गेली होतीस तू? आणि त्यावरती सखी सांगते, काही नाही, कान्हाच्या सगळ्या वस्तू घेऊन त्याच्या तोंडावरती फेकण्यासाठी गेले होते. यावरती ती सांगते, बरं झालं तू हे सगळं केलंस ते. यावरती सखी सांगायला लागते, माझा विश्वास तुझ्यावरती पूर्णपणे बसलाय, पण अजूनही कान्हाचा विश्वास नाहीये. हा म्हणजे मला त्याला काही सिद्ध करून दाखवायची गरज नाहीये की तू माझी खरी आई आहेस, पण जर का या सगळ्यामध्ये तो आता सारखं म्हणजे मला जर का असं बोलत असेल ना तर मला असं वाटतं की काही झालं तरी सुद्धा एकदा या सगळ्यामध्ये तू या टेस्टला सामोरं जावंस. यावरती ती म्हणते, टेस्ट? कसली टेस्ट? आणि त्यावरती सखी सांगायला लागते, अगं खरं तर डोळ्यांची टेस्ट, डॉक्टरांना बोलवूया आणि एकदाच सगळ्यांच्या समोर आता आपण सोक्षमोक्ष काय तो लावून टाकूया, जेणेकरून तुझे डोळे तुझे खरे डोळे आहेत हे सिद्ध होईल. मला विश्वास आहे पण या सगळ्यामध्ये त्याला विश्वास नाहीये. यावरती
मनस्विनी थोडीशी चपापते आणि ती सांगायला लागते, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? म्हणजे आता तू सुद्धा त्या कान्हाच्या बोलण्यामध्ये आलीस. यावरती सखी सांगायला लागते, आई मी तुला आधीच म्हटलं आहे की माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि मी कोणत्याही प्रकारे त्या कान्हाच्या बोलण्यात आलेली नाहीये. पण आता सगळ्या जगाला एकदा सिद्ध करून सांगूया, पुन्हा पुन्हा तुझ्यावरती कुणी जर का बोट ठेवलं ना तर ती गोष्ट मला अजिबात आवडणार नाही, पटणार नाही, रुचणार नाही आणि त्यासाठी आता मी तुला हे सांगते. असं म्हटल्यावरती ती सांगते, ठीक आहे सखी, जर का आता तू या सगळ्यामध्ये ही गोष्ट हे करत आहेस, तू स्वतःहून जर का बोलत आहेस ना तर आता मी तयार आहे हे सगळं करायला. यावरती ती म्हणते, सॉरी आई, पण खरं सांगू तर आता मला पण हे गोष्ट आवडत नाहीये, पण आता हे सगळं तुला करायला पाहिजे. यावरती मनस्विनी विचार करते, हा कान्हा वाटतोय तितका आता साधा सोपा नाहीये. या कबीरला मात्र आता धडा शिकवायलाच पाहिजे. मुळातच आता इकडे याच्याच विरुद्ध हिचे कान भरत त्याला स्टेशनला पाठवायला पाहिजे. आणि त्यावरती ती सांगायला लागते, हे बघ, एक गोष्ट तू अशी करशील की या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त तू आता म्हणजे आपल्या डॉक्टरांना, फॅमिली डॉक्टर आहेत ना त्यांना बोलव, कारण दुसरे कोणते डॉक्टर जर का बोलवलेस ना तर तो कबीर किर्लोस्कर त्यांना आता मॅनेज करेल आणि मला उगाचच खोटं ठरवेल. यावरती सांगायला लागते, सखी तू बिलकुल काळजी करू नको, आपले फॅमिली डॉक्टर आहेत ना तेच येतील. आता फॅमिली डॉक्टर म्हटल्यावरती इकडे आता मनस्विनी निश्चिंत आहे. तिला या सगळ्यामध्ये, मनस्विनीला आता मात्र या सगळ्यामध्ये काही झालं तरी आपले डॉक्टर आपल्याला काही म्हणजे आपण त्यांना पैसे देऊन मॅनेज करू, हा ठाम विश्वास आहे. आणि ती सांगते, सखी तू लवकरात लवकर डॉक्टरांना बोल. आता कान्हाचा हाच डाव आहे. कान्हाला या सगळ्यामध्ये आता मात्र काहीही झालं तरी सुद्धा तो आता डॉक्टरांना फोन करतोय आणि डॉक्टरांना फोन करून तो आता सांगायला लागतोय, मुळातच आता इकडे तुम्हाला सरकारांचा फोन येईल आणि सरकारांचा फोन आल्यावरती त्या आता तुम्हाला त्यांच्या टेस्टच्या बद्दल बोलतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये आता मागच्या वेळेला तुम्हाला सरकारांनी धमकी दिली होती, माहिती आहे ना. तुम्हाला जर का सरकारांचं खरं रूप समोर आणायचं असेल आणि आता खऱ्या तेजस्विनीची मदत करायची असेल तर मात्र तुम्ही सुद्धा यामध्ये तिची बाजू घ्या, तिला बोला की मी तुझी मदत करेन, पण ऐन वेळेला खरं काय ते सांगायचं आहे, कळतंय का? डॉक्टर म्हणतात, काळजी करू नका, कान्हाने बरोबर डॉक्टरांना मॅनेज केलेलं आहे. झालं फायनली. आता मात्र डॉक्टरांना फोन करून सखी सुद्धा बोलवते आणि सखी सुद्धा डॉक्टरांना सांगायला लागते की उद्याच्या उद्या जरा घरी या, मला काही टेस्ट आईच्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत मग आता इकडे विचारायला लागते ती म्हणजे अपर्णा, काय रे ही कोण होती आलेली ती? आणि त्यावरती तो सांगायला लागतो, अगं ही सखी. आणि त्यावरती तिचे आता डोळे खुलतात आणि ती सांगायला लागते, म्हणजे ही आता तेजस्विनीची मुलगी का आणि तुझी बायको? यावरती लगेचच तो सांगायला लागतो, हो. म्हणजे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगते, मग का ती निघून का गेली? असं म्हटल्या यावरती तो सांगतो, आई ती निघून गेले, पण तिला कायमचं या घरामध्ये मी आणणार आहे. असं म्हटल्यावरती आता मात्र खूपच खुश होते ती म्हणजे अपर्णा आणि ती सांगते, लवकरात लवकर माझ्या सुनेला आण आणि ही तेजस्विनीची मुलगी असेल ना तर मात्र खरंच तिची आणि माझी खूपच छान गट्टी जमेल. असं म्हणत ती आता खूप खुश झालेली आहे. बरं, सखी आता विचार करते, मला माझ्या आईला किती त्रास द्यावा लागतोय आणि किती तिला मोठ्या ह्याच्यातून दिव्यातून जावं लागतंय. ते काही नाही, उद्याचा दिवस एकदा सिद्ध झालं ना की ती माझी आई आहे की मी कुणाचं काही ऐकणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझी आई निर्दोष आहे हे सिद्ध करेल आणि पुन्हा त्या कबीर किर्लोस्करला काही बोलायला चान्स देणार नाही. दुसऱ्या दिवशी डॉक्टर आलेले आहेत आणि त्याच वेळेला कबीर सुद्धा तिकडे आलेला आहे आणि त्यावरती सखी म्हणते, तू इथे का आलास? आणि यावरती तिला आता मनस्विनी सांगायला लागते, मी त्याला बोलवलंय सखी, त्याने तुझ्यावरती डाऊट घेतलेला आहे ना तर त्याच्या समोर हे सिद्ध होऊ दे की तुझी आई खरी आहे आणि आता तो किती खोटा आहे ते. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे कबीर सांगायला लागतो, बरोबर आहे, यांनी बोलवलं म्हणूनच मी आलेलो आहे. डॉक्टर तुम्ही तुमचं काम चेक करायला घ्या, आणि त्यानंतर डॉक्टर आता चेकिंगला लागलेले आहेत. इकडे सखी खूपच घाबरलेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता मनस्विनी खूपच निश्चिंत आहे आणि त्यानंतर मग आता ती डॉक्टरांना सांगते, डॉक्टर काही नाहीये ना? आणि त्यावरती मग आता कान्हा सांगतो, 1 मिनिट, तुम्हाला काही सापडणार नाही म्हणून आता मी इकडे दुसऱ्या एका लेडी डॉक्टरला बोलवलेलं आहे. कसं आहे, त्या आता डोळ्याची ती लेन्सच काढतील. आता मात्र मनस्विनी चांगलेच घाबरले. सखी सांगायला लागते, 2 डॉक्टरांची काय गरज आहे? आणि त्यावरती मग आता कान्हा सांगतो, असं कसं?
आई त्यावेळेला जर का काही पलटलं तर आता इकडे डॉक्टर खरं तर पलटलेले असतात हे कान्हाला समजलेलं असतं. कान्हा या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मोठा डाव खेळत त्यांनी अचानकपणे दुसऱ्या डॉक्टरला तिकडे आणत अचानकपणे आता गेम बदललाय आणि त्याच वेळेला आता तिचे लेन्स काढल्यावरती सखीच्या समोर सत्य आलेलं आहे.